काय मग नाण्याचा व्हिडिओ पाहिला का? हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा. ही गोष्ट आहे कोळपे, वायदंडे, बांडे आणि नाण्याची. अ, खरं तर शाळा सुटायची वेळ होती आणि लेकरांची आपापसात भांडणं सुरू झाली आणि तो प्रसंग मी शूट केला. घरी आल्यानंतर मीच इतके हसले तो व्हिडिओ पाहून आणि म्हटलं चला हा Instagramला पोस्ट करूया. आणि 500 500 पण नाही, 500 वगैरे लाइक्स येणारे आणि त्याच्यातच खुश होणारी मी 5,00,000 व्ह्यूज गेले व्हिडिओजला. 600-700 कमेंट्स आल्या आणि खूप लोकांनी शेअर केल्या. कमेंट्समध्ये पण खूप जणांनी आपल्या मित्रांना मेन्शन केलं. खूप जणांना नॉस्टॅल्जिया फील झाला, की आमच्या शाळेतले दिवस पण असेच होते. आम्ही असंच भांडायचो. किंबहुना ह्याच्यापेक्षा जास्त मस्ती आम्ही शाळेमध्ये केली आहे. आणि मला खूप छान वाटलं, की मी 600-700 लोकांना त्यांच्या बालपणामध्ये घेऊन गेले या व्हिडिओद्वारे. तुम्ही इतकं प्रेम दिलं त्याच्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि हेच असतं, की लहान मुलं एका दादाने कमेंट केली, की लहान मुलं मातीच्या गोळ्यासारखे असतात आणि आपण त्यांना जसं शिकवू तसे ते शिकतात. आणि खरंच तसं आहे. लहान मुलं खूप निरागस असतात. आपण त्यांना जसं शिकवू ना, तसं ते घडत असतात. जसे संस्कार देऊ तसे ते संस्काराने माणूस प्रगल्भ होतो. तसं झालंय ते. आणि खूप छोटीशी शिकवण होती, पण त्यांना आयुष्यभर पुरेल असं मला वाटतंय. आणि खरं विशेष कौतुक आहे त्यांच्या आई-वडिलांचं. त्यांनी पण मला फोन करून सांगितलं, की "तू ज्या पद्धतीने त्यांना कसं खोटं बोलू नये किंवा कशा कोणाच्या वस्तू घेऊ नये हे समजून सांगितलं." तर मुलांना पण आमच्या कळालं आणि त्यांना त्या गोष्टीचा आनंद वाटला. मी त्यांना गिफ्ट्स दिले. मग त्यांनी घरी जाऊन असं सांगितलं, की "आम्ही खरं बोललो ना म्हणून आम्हाला मॅडमनी गिफ्ट्स दिले." तर म्हणजे मला जे शिकवायचं होतं ते शिकले त्या व्हिडिओद्वारे. आणि मी ना असे खूप छोटे-छोटे व्हिडिओ बनवायचे. मला गोष्टी साठवून ठेवायला खूप आवडते कारण ह्या गोष्टी ना नंतर आपली खूप मोठी आठवण बनून जातात आणि मग मला माझे नातेवाईक, गावातली लोकं, मित्र-मैत्रिणी सगळे म्हणायचे, की "प्रतीक्षा तू तुझं YouTube चॅनल सुरू कर. तू व्हिडिओज टाकत जा, Instagramवर रील करत जा." पण मला कायम भीती वाटायची कारण छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद मानणारी मी, छोट्या गोष्टींनी दुखावली पण जाते. तर मला असं वाटायचं वाईट कमेंट आली तर मला नाही सहन होणार. पण ट्रस्ट मी की 600-700 कमेंट्स आहेत आणि सगळ्या पॉझिटिव्ह आहेत. सगळ्यांनी इतकं कौतुक केलंय शाळेचं, लेकरांचं, माझं आणि त्याच्यामुळे मला असं झालं ना, की आपण म्हणतो ना, की वाईट लोकं आहेत, वाईट कमेंट येतील, पण नाही. आपण चांगल्या भावनेने जर काही करत असेल ना, लोकं आपल्याला पण तेवढाच छान प्रतिसाद देतात आणि ह्याचं उत्तम उदाहरण हा व्हिडिओ आहे आणि मला तर खूप छान वाटते कारण 48 फॉलोअर्स होते. एका दिवसामध्ये 1,500 झाले. आणि देवाच्या कृपेने असेच माझे फॉलोअर्स वाढत जाऊ देत. जेणेकरून मी तुम्हाला खूप साधा खरा कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मला स्वतःला असं वाटायचं, की साधे साधे व्हिडिओ, खरेपणा हे लोकांना नाही भावत आजकाल. सगळ्यांना एस्थेटिक आणि ह्याच्या मागे लागलेत. पण नाही खरेपणा आणि साधेपणा भावणारी लोकं आहेत ह्या जगात. त्याच्यामुळे नक्कीच मी तुमच्यापर्यंत असे छान-छान व्हिडिओज घेऊन येईल. अ, त्याच्यामुळं आपली फॅमिली अशीच ग्रो होत राहील याचा पण मला विश्वास आहे. परत खूप दादांनी मला विचारलं, की तुमचं स्कॅनर पाठवा किंवा तुमचं लोकेशन काय आहे? आम्हाला तुमच्या मुलांना मदत करायची आहे. पण देवाच्या कृपेने आमच्या गावातील लोकं आणि सगळे पालक खूप सक्षम आहेत. अ, त्याच्यामुळं सगळेजण आपल्या पाल्याची जबाबदारी घेऊ शकतात. पण जर तुम्हाला काही मदत करायची असेल, तर नक्कीच आमच्या शाळेला तुम्ही भेट देऊ शकता. अ, आणि अजून आमच्या मुलांपेक्षा खूप मुलं अशी आहेत ज्यांना खरंच मदतीची गरज आहे. तिथपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. तुम्ही आमच्या व्हिडिओला, माझ्या मुलांना आणि मला इतकं प्रेम दिलं ह्याच्याबद्दल मी खरंच तुमची खूप ऋणी आहे आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.